की एक दिवस त्या गावांचे जसे नाव होतात त्याच पद्धतीनं जयसिंगपूरचं सुद्धा नाव या महाराष्ट्रामध्ये घेतलं जावं, की जयसिंगपूर शहरासारखं मला माझं शहर करायचं आहे असं महाराष्ट्रात इतरत्र शहर मध्ये लोक विचार करावेत. महाराजांचं म्हणजे स्टॅच्यू असावं तर ते कसं असावं ते जयसिंगपूरमध्ये येऊन बघावं. भीमसृष्टी सुद्धा आपण साकारते, त्यामध्ये आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधतोय. जवळजवळ तो 30-35 कोटीचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधतोय. तिथं टेबल टेनिस असू दे, बॅडमिंटन असू दे, जिम असू दे, प्लेयर्सना राहायची व्यवस्था आपण करतोय, त्यांचे कॅफेटेरियन करतोय, चांगल्या पद्धतीचं जिम तयार करून देतोय. आज जिथं 40-50 लाख रुपये एकरनं जात होती जमीन, तिथं आज जवळजवळ 4-4 कोटी रुपये एकरनं सुद्धा आज तिथं चालले. म्हणजे ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमुळे सर्वसामान्य लोकांचं जीवनमान सुद्धा उंचवलंय. किंबहुना एवढ्या मोठ्या सांगली मिरजला दंगल झाल्या, इचलकरंजीला दंगल झाल्या, पण निश्चितपणे त्याचा कुठलाही झळ जयसिंगपूर नगरीमध्ये राहिला नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन आपण हा निर्णय केला की जयसिंगपूर कधीही कुठल्याही गोष्टीसाठी बंद करायचं नाही. पण कुठेतरी यड्रावकरांना एकटं पाडण्याचा प्रयत्न दिसून येतोय, त्याच्याबद्दल काय वाटतं? ती जनता आमच्या बरोबर आहे, त्यामुळं आम्ही कधीही यड्रावकर कुटुंबीय आणि यड्रावकर साहेब कधीही एकटे पडणार नाही. आणि हे कितीही एकत्रित आले तर ह्यांना कधीही जनता इथली भीक घालणार. प्रत्येकांच्या घरी जातोय, प्रत्येकांचे अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि भविष्य काळामध्ये या सगळ्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून की सर्वसामान्य लोकांना आपण न्याय किती देऊ शकतो. यड्रावकरांच्या भूलतापांना बळी पडू नका, त्यांनी जे सांगतात त्याच्यामध्ये ते विश्वास ठेवू नका किंवा ते जे काही करायला लागले त्याच्यावरती हे करू नका, अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे, अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे. प्रत्येक 5 वर्षाला बाहेर न येतात आणि इथं खेळ मांडतात, परत खेळ विस्कटून जातात, परत 5 वर्षांनी येतात. आता 7 वर्षांनी काही 8 वर्षांना आले. पण हे करत असताना त्यांना विनंती आहे मला की, आणि जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की नगरपालिकेत जाऊन माहिती घ्यावी, नगराध्यक्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांचे टेंडर्स बघावे, त्यांनी जरा त्याचा हिशोब करावा, किती टेंडर्स अभाव गेले, काय गेले, कसे गेले, काय गेले, ह्याच्याकडे त्यांनी जरा म्हणजे डोळे उघडून त्या लोकांनी बघावं. मग भ्रष्टाचार कुठं असतो ते कळेल. ज्यांच्याकडे काय नसते ना, त्यांनी म्हणजे ज्यांच्याकडे हातात काय नाही ना, ते वाजवून जोरात बोलायचं. सिंगापूर करणार आहे जयसिंगपूर, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. यड्रावकरांचा सिंगापूर करणार आहे, सगळं रोड बिल चांगलं होणार आहे. याच्या पुढं त्यांना आम्ही आमचा मतदार हक्क त्यांनाच देणार आहे, यड्रावकरांना. त्यांचं 100 आघाडीचं फायनल असेल त्याला मी मतदान करणार. तर जे यड्रावकरांच्याकडे जो प्रश्न घेऊन आलाय तो न सोडवता कधीही ह्या दरवाज्यातनं साहेबांच्या ऑफिसमध्ये गेला नाही. पण 13 उमेदवार सुद्धा यांना मिळत नाहीत. एकीकडे नगराध्यक्ष हुडकून आणायला लागतोय, गावभर फोन करून मग नंतर कुणाला तर आणून उभा करायला लागतंय. कुठं तर विरोधाला विरोध करण्याच्या दृष्टिकोन हे एकत्र येतात आणि हे एवढं प्रेम जनतेचं आहे की हे यड्रावकरांना विरोध नाही, ह्या जनतेच्या प्रेमाला त्यांचा विरोध आहे. आम्हाला वाटतं की आज 26च्या 26 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष म्हणून निश्चितपणे आम्ही प्रचंड मताधिक्यानं या सगळ्या इलेक्शन मध्ये निवडून येऊ. शिट्टी 100% वाजणार. कधीही त्यांचं ऋण या जयसिंगपूर नगरीचं कधीही विसरू शकणार नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. कारण एवढं भरभरून या गावामध्ये प्रेम आहे की विरोधकांना विरोधात उमेदवार उभा करण्यासाठी जंग पछाडून सगळ्या गोष्टी प्रयत्न करायला लागल्या. हे असं प्रेम मी कधीही या नगरीचं विसरू शकत नाही आणि ह्याच्यासाठी काहीही करायला लागेल. म्हणजे एवढं हे होतं की त्याच्यात आम्हाला काहीही करायला लागू दे, पण जयसिंगपूर हे कुठल्याही लोकांना काहीही अडचण येऊ द्यायचं नाही, एवढं निश्चितपणे मी या माध्यमातून सांगू इच्छितो. दर्शक हो नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर नगरपालिकांच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि आज मी आहे जयसिंगपूरमध्ये. शाहू महाराजांनी वसवलेली ही नगरी, या नगरीमध्ये देखील ही नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काही बघायला गेलं तर आता एकेरी आरोप सुद्धा आता पॅनेल प्रमुख किंवा नेते मंडळी यांच्यावरती सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आज बघायला गेलं तर आपण संजय पाटील यड्रावकर साहेबांच्या सोबत बसलेलो आहे. साहेब, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर कालच चिन्ह मिळालेलं आहे, आपलं चिन्ह आहे शिट्टी. काय वाटतंय, आमदारची ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये शिट्टी वाजणार का? शिट्टी 100% वाजणार आणि हे एक विकासात्मक
म्हणजे चांगली दृष्टी ठेवून या नगरीचा विकास करतोय हं. आणि त्या माध्यमातून हे नागरिक जे आहेत जयसिंगपूरचे हं. ते पूर्णतः शिट्टी एवढ्या जोरात वाजवतील की ते आवाज विरोधकांच्या पर्यंत निश्चितपर्यंत पोहोचेल. होय, पण बघायला गेलं तर यड्रावकरांच्यात नेमकी काय किमया आहे की जिल्हा पातळीवरचे, तालुका पातळीवरचे असणार म्हणजे एकमेकांच्या विरोधात असणारे जे गट आहेत ते गट परस्पर नेते आता एकवटलेले आहेत फक्त यड्रावकरांना विरोध करण्यासाठी. मग हे नेमकं काय? हा, बघायला गेलं तर आज आपण ज्यावेळी विकासात्मक दृष्टी घेऊन सन्मान्य आमचे नेते राजन पडले यड्रावकर साहेब 2019ला आमदारकीचे इलेक्शन जिंकले आणि त्या माध्यमातून आपण जयसिंगपूर नगरपालिका असू दे किंबहुना शिरोळ तालुका असू दे अतिशय चांगल्या पद्धतीने एक विकासात्मक दृष्टी ठेवून लोकप्रतिनिधी काय करू शकतोय जनतेसाठी आणि जनतेच्या किती उपयोगी पडू शकतोय हे दाखवण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं असेल ते सन्माननीय राजन पडले यड्रावकर साहेबांनी केलं असेल. आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहोत. आम्ही त्यांच्या या सगळ्या कार्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन लोकांसाठी जे जे उपयोगी आहेत ते करण्याचं काम केलं. मग त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 2-2.5 हजार कोटीच्या या शिरोळ तालुक्यात विकास कामं झाली. जयसिंगपूर शहरामध्ये आज जर बघायला गेलं तर एवढी प्रचंड प्रमाणात विकास कामं झालेत की ते विरोधकांना सुद्धा म्हणजे त्याच्याबद्दलचं प्रॉब्लेम येतोय आणि त्या निमित्तानं लोकांचं एवढं प्रेम यड्रावकर साहेबांच्यावर, यड्रावकर साहेबांच्या कुटुंबांच्यावर एवढं मोठं प्रेम आहे की इथं जे यड्रावकरांच्याकडे जो प्रश्न घेऊन आलाय तो न सोडवता कधीही ह्या दरवाज्यातनं साहेबांच्या ऑफिसमधनं गेला नाही. हा प्रचंड प्रतिसाद लोकांचा बघून ह्या पूर्वी ज्यांनी मग ते खासदार असतील, आमदार असतील, यांनी ज्या ज्या पद्धतीने यांनी काम करायला पाहिजे होतं ते कुठंतर चुकलेत ही त्यांना आता त्याची जाणीव होते आणि त्या दृष्टिकोनातनं कुठंतर विरोधाला विरोध करण्याच्या दृष्टिकोनाने हे एकत्र येतात आणि हे एवढं प्रेम जनतेचं आहे की हे यड्रावकरांना विरोध नाही, ह्या जनतेच्या प्रेमाला त्यांचा विरोध आहे. हा असं माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला निश्चितपणे वाटतं. नाही, विरोधाला विरोध असावा ह्या सगळ्या गोष्टी आल्या पण कुठेतरी यड्रावकरांना एकटं पाडण्याचा प्रयत्न दिसून येतोय, त्याच्याबद्दल काय वाटतंय? ते यड्रावकर हे एक नाव यड्रावकर म्हणून नाहीये. आज राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब असू देत, मी त्यांचा भाऊ म्हणून काम करत असतो त्यांच्या बरोबर, पण निश्चितपणे ही जनता जी आहे ती जनता आमच्या बरोबर आहे. त्यामुळं आम्ही कधीही यड्रावकर कुटुंबीय आणि यड्रावकर साहेब कधीही एकटे पडणार नाहीत. या तालुक्यातल्या या नगरीतल्या तमाम जनतेचा आशीर्वाद, तमाम जनतेचं प्रेम हे यड्रावकर साहेबांच्या बरोबर आहे. त्यामुळे यड्रावकर साहेब कधीही एकटे पडणार नाहीत आणि हे कितीही एकत्रित आले तर ह्यांना कधीही जनता इथली भीक घालणार नाही. निवडणूक लागली आहे, प्रचार सुरू आहे, आपण देखील आता प्रचारामध्ये मग नेमकं कोणते मुद्दे घेऊन लोकांच्या पर्यंत जात आहात? हे निश्चितपणे ह्यावेळी ज्यावेळी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे संविधान लिहिलं आणि प्रत्येक 5 वर्षानं लोकप्रतिनिधींनी निवडून जावं आणि निवडून गेल्यानंतर सर्वसामान्यांपर्यंत 5 वर्षानं जाऊन तिथल्या त्यांच्या लोकांच्या पर्यंत पोहोचून तिथल्या त्यांच्या अडीअडचणी समजून येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण निवडून आल्यावर एक विजन ठरवून त्याबद्दलच्या लोकांना आपण काय देऊ शकतो याच्याबद्दलचं काम करण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या इलेक्शन आपण समोर जात असतो. निश्चितपणे आज लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आज मी रोज जवळजवळ 12 ते 14 किलोमीटर आज प्रत्येक दिवशी मी फिरून प्रत्येक घर टू घर फिरून मी त्यांच्या समस्या जाणून घेतोय. अजून मला मी सर्वस्व आम्ही केलोय किंवा आमचं सगळं बरोबर आहे असं म्हणणार नाही, पण निश्चितपणे आज जनतेच्या पण काही भावना असतात त्या समजून घेण्यासाठी मी स्वतःहून प्रत्येकांच्या घरी जातोय, प्रत्येकांचे अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि भविष्य काळामध्ये या सगळ्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं ही एक सकारात्मक इलेक्शनचा दृष्टिकोन मी ठेवून या इलेक्शनकडे बघतोय. आणि जी मंडळी नुसतं फेसबुक आणि व्हॉट्सअपवर येऊन नुसतं व्हिज्युअलाइज करून काही खेळ मांडत आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा मी समजतो की ही इलेक्शन सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचे सोडवण्याची या माध्यमातून आपण काम करायला पाहिजे. ते भविष्यात आम्ही करणार आहे. तेवढ्यासाठी ह्या इलेक्शनकडे सामोरे जाताना आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघतोय की सर्वसामान्य लोकांना आपण न्याय किती देऊ शकतो. नाही, खरं बघायला गेलं तर फेसबुक, इंस्टाग्रामवरती इलेक्शन कुठलीच होत नाही, ती लोकांच्या मतांवरती आणि लोकांचे असणारे तुमच्या प्रति प्रेमावरती होते. खरं विजन काय आहे आपल्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून? ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण ज्यावेळी या जयसिंगपूर शहराकडे बघतोय, लहानपणापासून आम्ही बघत होतो, ज्यावेळी 2001ला मी नगरपालिकेत प्रथमतः आलो त्याच्या अगोदर आम्ही असा विचार करत होतो की
बरेचसे उदाहरण ऐकायचे आपण. मग बारामतीचं उदाहरण ऐकायचं, शरद पवार साहेब असं डेव्हलपमेंट केले, हे गाव असं डेव्हलपमेंट झालं. मग आम्हासारख्या कार्यकर्त्यांना किंवा आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांना असं वाटायचं की आम्ही पण काहीतरी आपल्या गावासाठी करावं, की डिवोट करावं, की एवढं डिवोशन आपलं पण असावं की एक दिवस त्या गावांचे जसे नाव होतात त्याच पद्धतीनं जयसिंगपूरचं सुद्धा नाव या महाराष्ट्रामध्ये घेतलं जावं, की जयसिंगपूर शहरासारखं मला माझं शहर करायचं आहे असं महाराष्ट्रात इतरत्र शहर मध्ये लोक विचार करावेत. या दृष्टीनं काम करण्याचं, सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याचं आमचा दृष्टिकोन आहे आणि त्या माध्यमातून आम्ही काम करायला सुरुवात केली. आज हे काम करत असताना मी मगाशी बोललो की ज्यावेळी 2001 ला मी निवडून आलो त्यावेळी पहिलं अनुदान आम्हाला एक रोडसाठी मिळालं 17-18 लाख रुपये. त्यावेळी एवढं आम्ही खुश झालो होतो की म्हणजे ते आमचं आनंद मावत नव्हता. एवढं 5 वर्षात एकदा 17-18 लाख रुपयाचं अनुदान. त्यानंतर 2005 ची इलेक्शन गेली, 2006 ची इलेक्शन झाली, 11 ची इलेक्शन झाली. 11ला आणि 5ला आम्ही बऱ्यापैकी निधी आणण्याचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून मग स्विमिंग पूल असू दे, नाट्यगृह असू दे, बऱ्याचशाच गोष्टी, सिद्धेश्वर यात्री निवास असू दे, अशा बऱ्याचशाच स्टेडियमची एक थोडी बाजू आम्ही करण्याचा प्रयत्न केला. काही पाण्याच्या टाक्या वाढवण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून आणि शहरी भागातल्या काही पाईपलाईन चेंज केल्या. अशा माध्यमातून काम करत थोडं थोडं अनुदान आणण्याचा प्रयत्न केला. पण खऱ्या अर्थानं जयसिंगपूर शहराचं जे मॉडेल सिटी म्हणून आम्हाला निर्माण करायचं होतं ते दृष्टिकोन आम्हाला सन्माननीय आमदार साहेब यड्रावकर साहेब आमदार झाल्यानंतर 2019 नंतर आज आम्ही या गावाकडे बघतोय. त्यावेळी एक विकासात्मक शहर जे की महाराष्ट्रात नाव यावं ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे प्रयत्न करतोय. साहेब आमदार झाल्यापासून अशी कोणकोणती वेगळी विकास कामं आहेत की म्हणजे प्रामुख्याने आपल्याला या चर्चेदरम्यान बोलता येतील की ही कामं या गेल्या 6 वर्षामध्ये आपण केलेली आहेत? निश्चितपणे 2019 पासून जवळजवळ या नगरीमध्ये 387 कोटीची कामं, विकास कामं सन्माननीय यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही या नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना आणली. प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर 117 कोटीची आमची भुयारी गटार योजना आहे. त्याच्यामधून आरोग्यासाठी लोकांना चांगली सुविधा होणार आहे. ज्या डासांचा प्रादुर्भाव असू दे, बाकीच्या सगळ्या गोष्टी असू दे, हे सगळं चांगलं करण्याचं म्हणजे लोकांच्या उपयोगी ही मोठी स्कीम होणार आहे. आणि ह्याबरोबर जे वेस्ट वॉटर आपल्या इथं किंवा सांडपाणी आपल्या इथनं जे वाहत असते त्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस वाढतात, ह्या सगळ्यावर कंट्रोल होण्यामध्ये चांगला त्याच्यामुळे फायदा होणार आहे. आणि नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी एक अतिशय चांगला प्रोजेक्ट हा इथं निर्माण होते. आणि हे सगळं करत असताना हे सगळी कामं आता फायनल स्टेजला येऊन जवळजवळ 70-80% ह्या सगळ्या काम झालेले. मग 117 कोटीची आपली भुयारी गटर आहे, 70 कोटीची आपली पाणी पुरवठा स्कीम आहे, नगरपालिकेची सुसज्ज अशी बिल्डिंग 7 फ्लोअरची आपण केलेली आहे, तिथं जवळजवळ आपण 20 कोटी खर्च केलेले आहेत. त्याच पद्धतीने स्टेडियमवर जवळजवळ 35 कोटी खर्च केलेत आपण. आणि बाकीचे आपण वडळ समाज भवनसाठी 2 कोटी दिलेत, शादीखान्यासाठी मुसलमान समाजासाठी शादीखान्यासाठी तिथं 3 कोटी रुपये खर्च केलेत. आपण गार्डन डेव्हलपमेंटसाठी जवळजवळ 3.5 कोटी खर्च केलेत. आणि अतिशय असं देखणं आणि चांगलं असं एक शिवस्मारक आपण करण्यामध्ये एक चांगलं आपल्याला त्याच्या बद्दल यश आलं. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे शिवस्मारक उभं आहे. ते आज महाराष्ट्रात एक एक्झाम्पल सेट करून देतंय की महाराजांचं म्हणजे स्टॅच्यू असावं तर ते कसं असावं, ते जयसिंगपूरमध्ये येऊन बघावं, हे आज एक महाराष्ट्रभर मॉडेल झालेलं आहे. तर त्या निमित्तानं तो शिवस्मारक सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय. भविष्यात आंबेडकर भीमसृष्टी सुद्धा आपण साकारतोय. अशा बऱ्याचशा योजना यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून जो आम्ही रिंग रोड केला, ज्यावेळी आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी आपल्याला रोडवर इथं पैसे खर्च करता आले नाही, पण निश्चितपणे ते फंड वाया न जाण्यासाठी आपण रिंग रोड एक तयार केला. त्या रिंग रोड तयार करण्यामध्ये जवळजवळ 30-35 कोटी खर्च केला. पण तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या व्हॅल्यूज वाढल्या, त्यांच्या जागेंच्या व्हॅल्यूज वाढल्या, त्या अतिशय चांगल्या प्रमाणात वाढले. आज जिथं 40-50 लाख रुपये एकरनं जात होती जमीन, तिथं आज जवळजवळ 4-4 कोटी रुपये एकरनं सुद्धा आज तिथं चालले. म्हणजे ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमुळे सर्वसामान्य लोकांचं जीवनमान सुद्धा उंचवलंय. तर ह्याच समाधान आम्हासारख्या कार्यकर्त्यांना आहे. खूपशा डेव्हलपमेंट आज चालू आहेत
आणि बरेचसेच म्हणजे जवळजवळ आपण आमचं आता पुस्तिका येईल त्याच्यामध्ये आपण 2019 पासून जेवढे आपण ह्या 387 कोटी आम्ही सांगतोय त्याचा क्लिअर कट हिशोब आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि येड्रावकर साहेबांच्या माध्यमातून गेल्या 2019 पर्यंत प्रत्येक वर्षाला आम्ही हिशोब देत असतो की आम्ही जसं कॉर्पोरेट लेवलला जसं बॅलन्स शीट लोकांना दिली जाते तसं सर्वसामान्य लोक हे आमची मायबाप जनता ह्यांच्या जीवावर आपण निवडून आलोय आणि ह्यांना उत्तराई म्हणून आपण प्रत्येक वर्षी हे रिलीज करत असतो. प्रत्येक वर्षी आमदार साहेबांच्या ह्याच्यामधून सुद्धा रिलीज होत असते आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही ते सुद्धा रिलीज करून देत आहोत. ते पुस्तिकामध्ये आपल्याला क्लिअर कट 387 कोटीचा हिशोब सुद्धा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मग अशी बोलता बोलता तुम्ही एक म्हटलात की स्टेडियम, माझ्या अंदाजानुसार साहेब कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरी अशा पद्धतीचं एखादं स्टेडियम नसेल. म्हणजे तुम्हाला क्रिकेटची आवड आहे त्या माध्यमातून तुम्ही हे उभारलेलं आहे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. स्टेडियम बद्दल आपण बोलताना आज 2001 पासून आम्ही नगरपालिकेत आहे. प्रत्येक आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही घालायचं की स्टेडियमची निर्मिती चांगल्या पद्धतीने करणार, सुसज्ज असं स्टेडियम उभा करणार. आज 2001 गेला, 6 गेला, 11 गेला, 16 गेला, पण आम्ही कुठं तर काही कार्यकर्ते मंडळी बसून आम्ही विचार केला की स्टेडियम आपण नुसतं दरवर्षी लिहितो आणि करत काय नाही, तर त्या माध्यमातून बसून एकदा निर्णय घेतला की ह्याच्यावर निर्णय घेऊन आपण करायचं आणि एक आदर्श स्टेडियम तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं. त्यामध्ये आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधतोय, जवळजवळ तो 30-35 कोटीचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधतोय. तिथं टेबल टेनिस असू दे, बॅडमिंटन असू दे, जिम असू दे, प्लेयर्सना राहायची व्यवस्था आपण करतोय, त्यांचे कॅफेटेरियन करतोय, चांगल्या पद्धतीचं जिम तयार करून देतोय आणि टेरेसवर सुद्धा काही पिकल बॉल असू देत किंवा हे नवीन नवीन खेळ आलेत ते सुद्धा तिथं टेरेसवर तयार करून त्या मुलांना त्याचा फायदा करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. क्रिकेट बद्दल बोलायचं झालं तर आज जवळजवळ त्या मॅचेसला आम्ही एका गेलेलो होतो आणि जयसिंगपुरातले जवळजवळ 170 ते 80 लहान मुलं क्रिकेट अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत होते. त्यांना कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून द्यायचा हा दृष्टिकोन ठेवून आम्ही हा स्टेडियमची काम करायला सुरुवात केली. काही युवक मंडळींनी रात्रंदिवस म्हणजे नगरपालिका हे गोष्टी करत असतात पण पर्सनली सुद्धा या क्रिकेटवर प्रेम असणाऱ्या पोरांनी हे सगळं स्टेडियम करणं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही आर्थिक नियोजन फक्त केलं असेल पण क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य मुलांनी हे स्टेडियम घडवलंय असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. कारण त्यांनी म्हणजे एक एक मुलांचा तर कलर काळा झालेला मी बघितलाय की त्यांचा कलर एक होता आणि हे काम करून घेत असताना एक कलर झाला आणि अशा प्रकारे डेव्हलप करत असताना परत एकदा प्रचंड प्रमाणात आम्हाला अनुदान सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाले. डे नाईटच्या हिशोबाने आम्ही लाईट्सची निर्मिती केली, तिथं 4 कोटीचे लाईट्स बसवले. आज मला एवढा अभिमान आहे की जे लाईट्स आहेत आज इंटरनॅशनल लेवलला जे लुमन्स लागतात 1500 असू दे किंवा 1200 पिचवर लागतात तो देण्याचा प्रयत्न या जयसिंगपूर नगरी सरकार या नगरीमध्ये केलेला आहे की भविष्यात परत हे बदलायला लागू नये. परत ज्या आहेत त्या चांगल्या रणजी मॅचेस इंटरनॅशनल सुद्धा मॅचेस घेण्याच्या दृष्टिकोनातून हा आम्ही प्रयत्न करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते एक स्टेडियम तयार झाले. आज बरेचशीच मुलं आमची MCA मध्ये महाराष्ट्र क्रिकेट कंट्रोल बोर्ड मध्ये तिथल्या ट्रेनिंग मध्ये गेलेत. ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा आहे. किंबहुना आज स्मृती मानधनासारखी मुलगी सुद्धा आज आमच्या इथं ट्रेनिंगसाठी या ग्राउंडवर येतो म्हणून हे करत होते. इंटरनॅशनल पासून सगळ्या प्लेयरना हा एक आहे आणि पश्चिम म्हणजे तुम्ही कोल्हापूर जिल्हा म्हणताय पण मी किंबहुना म्हणेन की पुण्यापासून ते इकडपर्यंत असं स्टेडियम कुठेही नाही आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने अजून डेव्हलपमेंट चालू आहेत. अजून थोडं त्याला निधी लागणार आहे पण निश्चितपणे एक आदर्शवत स्टेडियम येणाऱ्या या 2-4 महिन्यामध्ये निश्चितपणे होईल आणि येणाऱ्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये बऱ्याचशाच आपल्या महाराष्ट्र क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या मॅचेस ह्या आम्ही घेण्यामध्ये किंवा MCAच्या अंडर-19 आणि 16च्या सुद्धा मॅचेस मिळाले आणि नगरपालिकेला चांगलं उत्पन्नाचं साधन सुद्धा निर्मिती झालं. जवळजवळ 30 दिवसापैकी 15 ते 20 दिवस नगरपालिकेचं बुकिंग हे स्टेडियम असतं आणि त्या निमित्तानं उत्पन्नाचं पण साधन झालं आणि लोकांना त्याची फॅसिलिटी सुद्धा निर्माण झाली. हे झालं तुम्ही इथून मागे केलेल्या कामांच्या विषयी किंवा साहेबांच्या माध्यमातून आणलेल्या निधीविषयी. बरं, आता मला सांगा की 5 वर्ष पुढील त्याच्या संदर्भात आपलं व्हिजन नेमकं काय असणार आहे? की 5 वर्षामध्ये आपण ज्यावेळी या गावचं विजन बघतोय त्यावेळी बरीचशी ही कामं सगळे आपल्याला म्हणजे बरेचसे निधी आलेले आहेत. हे सगळे कामं जे आम्ही आता जे प्रोजेक्टेड आणि ह्याच्यामध्ये आहेत ते सगळे होऊन जातील. पण जयसिंगपुरात वारंवार आम्ही विचार करतोय की ब्युटिफिकेशनच्या संदर्भात काम होणं खूप गरजेचं आहे. मग ह्या सगळ्या भौगोलिक दृष्ट्या आपण ज्यावेळी या सगळ्या गोष्टी बघतोय त्यावेळी चांगल्या पद्धतीनं क्रांती चौकचं सुशोभीकरण होणं गरजेचं आहे. ज्यावेळी जयसिंगपूर मधनं
बाहेरचे पर्यटन किंवा हे पास होतील त्यावेळी जयसिंगपूर ही आदर्शवत सिटी दिसावी ह्या दृष्टिकोनातनं आपण पूर्ण त्याचं प्लॅनिंग करतोय. त्या पद्धतीने सुशोभीकरणाची कामं घेतोय आपण. बऱ्याचशाच ओपन स्पेसला आपण गार्डन निर्मिती करून त्या सोसायटीना देण्याचा प्रयत्न करतोय. भविष्यात जे जे चांगलं काम आपल्याला करून देता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या गावचं चांगलं जे आहेत मग भविष्यात काही लोकांनी प्रॉपर्टी कार्डचा विषयात आज मला एवढं बघायचं की प्रॉपर्टी कार्ड विषयात सन्माननीय यड्रावकर साहेबांनी लक्ष घातल्यानंतर आम्हासारख्या कार्यकर्त्यांच्यावर या नगरीच्या प्रॉपर्टी कार्ड संदर्भातला निर्णय घेण्याच्या बाबतीत आम्हाला सांगितलं. त्यांनी त्याचा फॉलोअप घेतला आणि हे घेतल्यानंतर आज आम्हाला अभिमान आहे की शासनाची जमीन कधी मिळत्या नाही मिळत्या कशी मिळेल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही त्या सगळ्या तोडून आज जवळजवळ आमच्याकडे असणाऱ्या 3,500-4 हजार प्रॉपर्टीपैकी 200 प्रॉपर्टी कार्डवाल्यांना आम्ही त्यांचे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन करून दिलेत. भविष्यामध्ये काही रोडचा प्रॉब्लेम आहेत त्यांचे आणि आहे तिथं प्रॉपर्टी कार्ड आपण डेव्हलपमेंट आपण त्यांना देतोय. त्यामुळे थोडंसं ओपन स्पेसचा विषय असेल किंवा रोडचा विषय असेल ह्या सगळ्या मॅनेज करून घ्यायला लागतात. थोडं डीपी गेलेले आहेत, काही गोष्टीवर आरक्षण आहेत, ह्या सगळ्या काढून पार्ट बाय पार्ट आपण सगळ्या काढून घेतोय आणि भविष्यामध्ये या येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड त्याचे ह्या येणाऱ्या वर्षभरात देण्याचं आम्ही म्हणजे या नगरपालिकेच्या इलेक्शन नंतर निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. प्रॉपर्टी कार्ड तर त्यांना मिळते म्हणजे मागेही दिलेलं आहेत आम्ही आणि भविष्यात सुद्धा देणार आहोत. आणि त्याच पद्धतीनं मला तिथं प्रत्येकाला प्रधानमंत्री आवास योजनेतनं असू दे इतर सुविधामधनं असू दे प्रत्येकाचं छत ही झोपडपट्टी न राहता त्याचे स्लॅबची घरं कसं होतील हे प्रामुख्याने मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये लक्ष देणार आहे. त्यांचं जीवनमान गरीब लोकांचं जीवनमान कसं वाढवायचं याकडे आपण ते प्रोजेक्शन म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतोय. आज पाणी पुरवठ्यामध्ये आपण 24 आवर्स पाणी देण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या ज्यावेळी स्कीम करतोय आपण ते कार्यान्वित करणे आणि लोकांच्या अडचणी ह्या समजून घेणे हे सुद्धा खूप मोठं आपल्या समोर चॅलेंज आहे. तर त्या निमित्तानं सुद्धा लोकांच्या पर्यंत आपण 1-2 महिन्यातनं एक मीटिंग वार्डातल्या कॉल करून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर चर्चा करून नागरिकांना ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या तयार करून आपण त्यांना म्हणजे देण्याचं काम या नगरपालिकेच्या माध्यमातून करणार आहोत. खरं बघायला गेलं तर आता राज्यामध्ये असेल किंवा इतर याच्यामध्ये बघायला गेलं तर जातीचं राजकारण चालतंय. खरं तर ही शाहू महाराजांची नगरी म्हणून आपण संबोधतो आणि या नगरीमध्ये हिंदू मुस्लिम एकी आहे. आज देखील बघायला गेलं तर आम्ही ग्राउंड रिपोर्ट साहेब घेतोय. या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून सुद्धा बऱ्यापैकी आपण बघतोय तर लोकांच्या मध्ये असणारा जो काही एकोपा आहे हिंदू असतील मुस्लिम असतील हा अजून देखील अतूट आहे. हा एवढा कसा काय? जयसिंगपूर ह्या पूर्ण शांतताप्रिय गाव आहे आणि जयसिंगपूरची रचनाच एवढी शाहू महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे की कुठलीही असं एक कम्युनिटी एकत्र असं नाही आहे. इथं प्रत्येक घर वेगवेगळे आहेत, प्रत्येक समाज वेगवेगळा आहे आणि त्यामुळे ह्या गावचा एक नाळ एकमेकांशी जोडली गेलेली आहे. किंबहुना एवढ्या मोठ्या सांगली मिरजला दंगल झाल्या, इचलकरंजीला दंगल झाल्या पण निश्चितपणे त्याचा कुठलाही झळ जयसिंगपूर नगरीमध्ये राहिला नाही. एका दिवस वगळता एक दिवस सुद्धा आपण इथं बंद पाळला गेला नाही. जयसिंगपूर पूर्णतः हे गाव चालू होतं त्यावेळी सुद्धा त्या दंगलीत सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही सर्वसामान्य लोकांना एकत्रित घेऊन सर्व पक्षी असू देत सगळ्यांना एकत्र घेऊन आपण हा निर्णय केला की जयसिंगपूर कधीही कुठल्याही गोष्टीसाठी बंद करायचं नाही आणि एक आदर्श घालून दिला जयसिंगपूरनं की निषेध करायला सगळे एकत्र यायचं. एक पोलीस स्टेशन मध्ये मिटिंग घ्यायची आणि त्याचा निषेध नोंदवायचा आणि नेक्स्ट डेला कुठलाही बंद करायचं नाही. आपण ते शहर आपलं हे शहर चालू राहावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. आणि आपण म्हटलात की एकोपा एवढ्यासाठीच आहे की आमचे सगळेजण एकमेकाशी कनेक्टेड आहोत आम्ही आणि कधीही इथं जाती पातीचं राजकारण किंवा कुठल्याही ह्याला कधीही इथल्या लोकांनी थारा दिला नाही. सगळे एकत्र मित्रत्वाच्या नात्यानं हे सगळे एकत्र राहणारे जयसिंगपूरचं शहर आहे. आम्ही ग्राउंड रिपोर्ट केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. एक रोड बिल चांगलं होणार आहे याच्या पुढं त्यांना आम्ही आमचा मतदार हक्क त्यांनाच देणार आहे. यड्रावकरांनाच. त्यांचे 100 आघाडीचं फायनल असेल त्याला मी मतदान करणार. प्रत्येक व्यक्ती म्हणत असते की आम्ही इथं काम करणारा जो काही माणूस आहे त्याला आम्ही निवडून आणणार आहे, काम करणाऱ्या माणसाला संधी देणार आहे, आम्ही मत यड्रावकरांना देणार आहे. हे नेमकं साहेब काय पेरलंय नेमकं तुम्ही ह्या मातीमध्ये? नाही मातीमध्ये पेरलं नाही. हे या जनतेचं एवढं आमच्यावर प्रेम आहे की कधीही मी पण विचार केला नव्हता साहेब. आपण काम हे समोर दृष्टी ठेवून एक काम जयसिंगपूरचं शहर आणि मॉडेल सिटी बनवण्याचं आपण दृष्टी ठेवून काम करत होतो. पण जयसिंगपूर नगरीनं
एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे ह्या नगरपालिकेच्या इलेक्शन लागल्या त्या जवळजवळ 1 महिन्यामध्ये बघतोय मी की जयसिंगपूर नगरीनं एवढं प्रेम दिलेलं आहे, म्हणजे यड्रावकर साहेबांच्यावर असू दे, माझ्यावर असू दे, एवढं म्हणजे प्रेम आम्ही ते कधीही त्यांचं ऋण या जयसिंगपूर नगरीचं कधीही विसरू शकणार नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. कारण एवढं भरभरून या गावामध्ये प्रेम आहे की विरोधकांना विरोधात उमेदवार उभा करण्यासाठी जंग पछाडून सगळ्या गोष्टी प्रयत्न करायला लागल्या. मग 3, 4, 5, 6 जवळजवळ 10, 12 गावात जेवढी लोक आहेत त्यांना सगळ्यांना फोन करून तुम्ही उभारताय का विरोधात म्हणून उभारायची एवढी नामुष्की त्यांना या विरोधकांना घ्यायची पाळी आली. ते फक्त ह्या तमाम आम्ही केलेलं काम आणि या जयसिंगपुरातल्या तमाम नागरिकांचं जे प्रेम आहे हे आज सुद्धा आम्ही एवढं नातं आणि आमचं त्या नागरिकांच्या बरोबर नाळ जुळलेलं आहे की त्यांच्या समस्या, त्यांची अडचण आज कुणालाही तिथं एकाला सुद्धा नागरिकाला ठोकर लागली तर त्याचं दुखणं आहे ते आम्हासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे होते. ते प्रेम जपण्याचं काम या नगरीतल्या लोकांनी केलंय आणि ते कधीही यड्रावकर कुटुंबीय हे जे गेल्या महिन्याभरात जे प्रेम दिले जयसिंगपूर शहरानं हे मी एक संजय पाटील यड्रावकर, राजन पाटील यड्रावकर साहेबांचा भाऊ म्हणून असू दे किंवा या नगरीत काम करत असताना हे असं प्रेम मी कधीही या नगरीचं विसरू शकत नाही. आणि ह्याच्यासाठी काहीही करायला लागल म्हणजे एवढं हे होतं की त्याच्यात आम्हाला काहीही करायला लागू दे पण जयसिंगपूर हे कुठल्याही लोकाला काहीही अडचण येऊ द्यायचं नाही एवढं निश्चितपणे मी या माध्यमातून सांगू इच्छितो. पण साहेब आता विरोधक प्रचार करत आहेत, प्रचार करताना धनदांडग्यांची जी मक्तेदारी आहे ही मक्तेदारी मोडून काढा, यड्रावकरांच्या भूलतापांना बळी पडू नका, त्यांनी जे सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका किंवा ते जे काही करायला लागले त्याच्यावरती हे करू नका, अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे, अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे असं म्हणायला गेलं तर काही हरकत नाही. तुम्ही आता आम्हाला संधी द्या, आम्ही ह्या जयसिंगपूरचा चेहरा मोहरा जो आहे तो बदलून टाकू, अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे. काय सांगाल? धनदांडग्यांचा माझी धन आणि दांडगापणा हा ह्या जयसिंगपूर नगरीचा नागरिक आहे जो माझ्यावर प्रेम करतोय आणि हे मिळवलेलं आहे. आम्ही मिळवतोय म्हणजे काय रकमातच मिळवलं जात नाही. त्यांना म्हणायचं हे हेतू असेल की धनदांडगे म्हणजे जे प्रेम लोकांनी मी केलेल्या कामावर मला जे प्रेम दिले ते धन मी मिळवलं. मला ज्या लोकांनी प्रेम दिले ते धन मी मिळवलंय आणि त्या धनदांडग्यांच्या ह्याच्यावर असं त्यांना म्हणायचं असेल असं मला वाटतंय. कारण मला नक्की कळलं नाही की धनदांडग काय असते. मला हेच म्हणायचं की जयसिंगपूर नगरीच्या लोकांनी माझ्यावर जो प्रेमाचा धन दिलाय तो मला महत्वाचा आहे आणि त्या जोरावर मी या सगळ्या गोष्टींच्याकडे बघत असतो. आता साहेब विरोधक म्हणत आहेत की जयसिंगपूरला कोट्यावधीचा निधी आला मात्र तो सगळा जो निधी आहे तो भ्रष्टाचारात गेला, याच्यावरती तुमचं काय उत्तर? मी प्रथमतः ह्या विरोध करणाऱ्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी एकतर ऍक्सेप्ट केलं की जयसिंगपुरात निधी आली, एवढं तर ऍक्सेप्ट केलं, ह्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन. आणि त्याचबरोबर ज्यावेळी भ्रष्टाचारचा विषय येतोय किंबहुना मी माझे विरोधक उमेदवार उभारलेत, मला कुठलीही टीका करायची नाही किंवा कुणाला काहीही बोलायचं नाही. पण निश्चितपणे जे लोक आता बोलत आहेत की असं करेन किंवा तसं करेन किंवा मला सत्ता द्या, मी गेल्या 5 वर्षामध्ये यांच्याकडेच सत्ता होती. हे बहुतेक म्हणजे मला कुठं त्यांचं मिस काय हे झालंय वरती मला काय कळत नाही त्यांच्या मेंदूमध्ये की त्यांना हे सुद्धा माहित नाही की त्यांचेच नगराध्यक्ष गेल्या 5 वर्षामध्ये हे राज्य करत होतं आणि त्याच्यानंतर आपलं नगरपालिकेचं प्रशासन आहे. प्रशासन म्हणून आम्ही काही काळ लक्ष दिलं, 100% विकासात्मक दृष्टी ठेवून आम्ही काम करतोय. पण या सगळ्या गोष्टी करत असताना नगराध्यक्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांचे टेंडर्स बघावेत, त्यांनी जरा त्याचा हिशोब करावा, किती टेंडर्स अभाव गेले, काय गेले, कसे गेले, काय गेले, ह्याच्याकडे त्यांनी जरा म्हणजे डोळे उघडून त्या लोकांनी बघावं. मग भ्रष्टाचार कुठं असतोय तो कळेल. आणि त्याच्यानंतर प्रशासकीय काळामध्ये 5 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष जे आहेत प्रशासकीय त्यामधले सुद्धा टेंडर्स काढावेत, तिथं सुद्धा बघावं तिथं कुठं भ्रष्टाचार झाला काय, अभाव टेंडर्स गेले काय, हे साधं कॅल्क्युलेशन्स आहे. हे सुद्धा जर लोक यांना माहित नसेल आणि उगाच इलेक्शन आल्या की बोलणं की नुसतं भ्रष्टाचार झालं हे झालं, लोकांना भूलतापा देण्याचा प्रयत्न करणं. पण मला त्यांना एक सुज्ञ नागरिक म्हणून ते तर काही नागरिक नाहीये जयसिंगपुरातनं, प्रत्येक 5 वर्षाला बाहेर नाही येतात आणि इथं खेळ मांडतात, परत खेळ विस्कटून जातात, परत 5 वर्षांनी येतात, आता 7 वर्षांना काही 8 वर्षांना आलेत. पण हे करत असताना त्यांना विनंती आहे मला की आणि जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की नगरपालिकेत जाऊन माहिती घ्यावी की जेणेकरून भ्रष्टाचार म्हणजे काय असतो आणि तो कसा केला जातोय हा ह्यांच्याकडनंच आम्ही म्हणजे आम्हाला बघायला पाहिजे. कारण जो नगराध्यक्षच्या वेळी झालेला टेंडर्सचा भ्रष्टाचार झाला म्हणायचा यांना का ह्यांच्याच काळात झालेला भ्रष्टाचार म्हणायचा आहे
काय गेल्या प्रशासकीय काळामध्ये एक सुद्धा अभाव टेंडर्स गेले नाहीत. तिथं कुठे भ्रष्टाचार झाला हे म्हणायचं, हे मला अजूनपर्यंत त्यांचं म्हणजे प्रश्नच काय होता ते कळला नाही त्यांचा. बर, अजून एक मला विचारायचं आहे साहेब, आणि भविष्यामध्ये सुद्धा या भ्रष्टाचारावर आणि ह्याच्यावर ज्यावेळी आपण भविष्याकडे बघतोय त्यावेळी 1 रुपये सुद्धा जे प्रशासकीय काळामध्ये जे टेंडर झालेत किंवा अभाव नाही जात, त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये सुद्धा 1 रुपये सुद्धा अभावचे टेंडर जाणार नाहीत. 1 रुपये सुद्धा भ्रष्टाचार या नगरीमध्ये मी खपवून घेणार नाही. आणि त्या पद्धतीनंच आमचा वाटचाल चालणार आहे. आम्ही कुणालाही काहीही म्हणजे बाकीच्या गोष्टी न करता भ्रष्टाचार विरहितच आमचं ऑलरेडी चालू आहे आणि भविष्यात सुद्धा चालू ठेवणार आहे. प्रचार एका बाजूला तुमचा सुद्धा सुरू आहे, प्रचार एका बाजूला विरोधी आघाडीचा सुद्धा सुरू आहे. विरोधी आघाडीचे जे काही पॅनल प्रमुख मधले जे नेते आहेत ते तुमच्यावरती एकेरी शब्दामध्ये टीका करायला लागलेले आहेत. बरोबर. पण तुम्ही मात्र संयमानं शांततेनं कुठल्याही पद्धतीच्या त्या टीकेला प्रत्युत्तर न देता सुरू आहे तुमचा प्रचार. मग एवढा संयम शांतता कशासाठी? नाही, शांतता साहेब ज्यांच्याकडे काय नसते ना त्यांनी म्हणजे ज्यांच्याकडे हातात काय नाही ना ते वाजवून वाजवून जोरात बोलायचं. आणि आमचा जो विकासाचा मुद्दा आहे तो आम्हाला महत्वाचा आहे. आम्हाला या नगरीमध्ये आम्ही राहणारी लोक आहेत. आम्ही इथं जन्मल्यापासून आज इथं या जयसिंगपूर नगरीमध्ये राहतो. या लोकांशीच निगडीत आम्ही आहोत. ह्यांचा एकच उद्योग आहे की इथं म्हणजे ज्या पद्धतीनं इथला जो त्यांचा जो एकेरी भाषा असू दे ही असू दे हे सगळं करत असताना आमचा संयम कुठेतरी ढळावा ही त्यांची अपेक्षा आहे. ती निश्चितपणे आमची कधीही ढळणार नाही. आमचं नातं आणि विकासात्मक आम्ही दृष्टी ठेवणारी लोक आहोत आणि विकासावरच बोलणार आहे. त्यांची इच्छा कितीही झाली की त्यांच्या या टीकावर आम्ही उत्तर द्यावं हे आम्ही कधीही देणार नाही. यांच्या टीका हे सर्वसामान्य जनता जाणून आहे आणि म्हणून आपल्या सुद्धा व्ह्यूज मध्ये आणि ह्याच्यामध्ये आम्ही सुद्धा बघत असतो की त्यात बघायला मिळालं की जयसिंगपुरात फक्त एड्रावकरच म्हटलं जाते. ते फक्त एवढ्यासाठीच आहे की अशा लोकांना कुठेही इथं थारा नाही म्हणून ते कुठेतरी या इलेक्शनचं मूड बदलायचा करण्याचा प्रयत्न करत आहात. पण निश्चितपणे अशी या जनतेच्या याच्यावर कधीही याचा परिणाम होणार नाही. काय वाटते मग ह्या निवडणुकीमध्ये, या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीचे किती उमेदवार निवडून येतील? निश्चितपणे 26 नगरसेवकाचे उमेदवार आमचे उभे आहेत. आज जर ज्यावेळी पॅनल बघतोय आपण त्यांच्याकडे ज्यावेळी विरोधक म्हणून एकत्र आलेत तर मला एक प्रश्न आहे त्यांचा की सगळे मिळून विरोधक जर एका पॅनलमध्ये आज तुमचं जर एक विचारानं एक पॅनलमध्ये येऊ शकत नसाल तर माझा या जनतेसमोर आणि या सगळ्या लोकांसमोर एक प्रश्न आहे की या नागरिकांसमोर सुद्धा प्रश्न आहे आणि आमच्या नागरिकांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे की जर आज आपण इलेक्शनच्या पूर्वी लोकांना दाखवताना लोकांच्याकडे मत जाताना आपण एकत्र येऊ शकत नाही तर नगरपालिकेत भविष्यात निवडून आल्यावर एकत्र कसा राहू शकतो हा मोठा प्रश्न आहे. आणि आज ह्या ज्यावेळी 26 उमेदवार ज्यावेळी नगरपालिकेचे आपण उभा करतोय त्यावेळी ह्या लोकांच्याकडे 13 निदान हे 2 पॅनल जरी एक आहेत म्हटले आपण तरी 13 तर कमीत कमी उमेदवार असावेत. या नगरीमध्ये आपण येऊन आपण राजकारण करालोय, आपण हे करालोय, प्रत्येकाकडे 12 उमेदवार आहेत. म्हणजे एक तिथं सुद्धा शॉर्ट आहेत त्यांचे. एक उमेदवार सुद्धा यांना 13 या गावामध्ये मिळत नाही. 26 उमेदवार तर लई लांब यांच्या एक आघाडीला, पण 13 उमेदवार सुद्धा यांना मिळत नाहीत. एकीकडे नगराध्यक्ष हुडकून आणायला लागतोय, गावभर फोन करून मग नंतर कुणाला तर आणून उभा करायला लागतंय. अशा प्रकारची ह्यांची ह्या राजकारणामध्ये किंवा हे उमेदवार उभा करण्यामध्ये यांचं जे स्ट्रक्चर उभा केलं यांनी ते अतिशय चुकीच्या पद्धतीने. आज तुम्ही 2 आघाड्या इलेक्शनच्या अगोदर एकत्र येऊ शकत नाही, एक संघानं तुम्ही राहू शकत नाही. प्रत्येकाचे चिन्ह बघितले तर वेगवेगळे आहेत. एक कुणाचं काय चिन्ह, एक कुणाचं काय चिन्ह आहे. पण आमचे मात्र एक नगराध्यक्ष आणि 26 नगरसेवक हे एकच शिट्टी चिन्हावर लढत आहेत जयसिंगपूर शहरामध्ये. आणि हे एकतेचं प्रतीक आहे आमचं आणि हे डेव्हलपमेंटचं प्रतीक आहे आमचं की भविष्यात आम्ही एकत्र राहून माझे जे 26 नगरसेवक असतील ते आणि मी नगराध्यक्ष उमेदवार हे निश्चितपणे आम्ही 27 जण निवडून येणार. यात मात्र मला एक आणायचं सुद्धा शंका नाही. कारण मी ज्यावेळी घरोघरी लोकांच्या पर्यंत जातो, रीच होतो, त्यावेळी लोकांच्या मनामध्ये आपण गेलेलं जे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्यांच्या आलेलं त्यांचं स्वागताचं जे हे आहे ते बघितल्यावर आम्हासारख्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे आम्हाला वाटतं की आज 26च्या 26 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष म्हणून निश्चितपणे आम्ही प्रचंड मताधिक्यानं या सगळ्या इलेक्शनमध्ये निवडून येऊ. नाही, या बोलण्यामधलं तथ्यच आहे. शेवटचा माझा एक हे काय लोकांना, मग लोक जाणकार आहेत, लोक आता हुशार आहेत, पहिल्यासारखे राहिलेले नाहीत, मग या जयसिंगपूर मधल्या नागरिकांना, लोकांना आव्हान काय करा? नाही, आज मी 1-2 गोष्टींचा पण खुलासा करू आता इच्छितो की काही
जुन्या गोष्टींच्यावर पण हे लोक म्हणजे राजकारण करत असताना कुठल्या लेवलला जायचं हा थोडासा मगाशी तुम्ही उल्लेख केला की एकरी भाषा असू दे किंवा हे असू दे. बरोबर. किंबहुना आज नगरपालिकेच्या ज्या प्रॉपर्टी आपण बंद पडलेत किंवा बंद आहेत त्या रिन्युएशनसाठी आहेत त्याचे फोटो काढून सुद्धा काही हे करायचा प्रयत्न आज त्यांना चालू आहे. इतका केविळवाना प्रयत्न म्हणजे विकासात्मक तर काही दृष्टी नाहीच आहे यांच्याकडे, पण निगेटिव्हिटीकडे जाऊन ह्या गोष्टी ते पसरवण्याचा प्रयत्न करतात. ते सुद्धा खूप म्हणजे त्यांची दयनीय अवस्था आहे. अशा सगळ्या गोष्टी ज्या बंद पडलेल्या प्रॉपर्टी नवीन रिन्युएशन नगरपालिका करणार आहे अशा गोष्टीवर जाऊन जर नगराध्यक्ष त्यामध्ये लक्ष घालणार असेल तर नागरिकांच्याकडे कधी बघणार आहे, नगरपालिकेचे कामकाज कधी लक्ष देणार आहेत हे मला माहित नाही. पण निश्चितपणे या सगळ्या ज्या गोष्टी ते काढत आहेत किंवा त्या करत आहेत त्या सुद्धा आम्ही रिन्युएशन्स आणि बाकीच्या चांगल्या पद्धतीच्या मॉडेल्स निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या सगळ्या करत असताना मगाशी तुमचा तो लास्टचा प्रश्न काय होता म्हटलं तुम्ही, आव्हान काय करा? हा, मी आव्हान एवढंच करेन या नगरीच्या जनतेला की विकासात्मक दृष्टी ठेवून आपण या जयसिंगपूर नगरीच्या शाहू विकास आघाडीकडे बघतोय. भविष्यात सुद्धा ही विकासाची रथ असंच चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं मग आज इथं शहरामध्ये नगराध्यक्ष शाहू विकास आघाडीचा असेल, नगरसेवक शाहू विकास आघाडीचे असेल, शाहू विकास आघाडीचे आमदार या तालुक्यात आहेत आणि या सगळ्यांच्या वरती सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. मुख्यमंत्री काळात त्यांनी चांगला फंड दिला आम्हाला आणि भविष्यामध्ये सुद्धा परवाच त्यांची एक क्लिप त्यांनी प्रसिद्ध केली आपल्या शाहू आघाडीला पाठिंबा देण्यामध्ये. त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत की उर्वरित जी निधी लागेल ती निश्चितपणे जयसिंगपूरच्या नागरिकांना देण्याचा ते प्रयत्न करणार आहेत आणि त्यांना कुठेही आम्हाला त्यामध्ये कमी पडणार नाही एवढी मला जाणीव आहे. कारण साहेबांच्याकडे ज्यावेळी जाईल त्याला ते कधीच आम्हाला थांबवलं मला 1 मिनिटात सही करून देतात आणि भविष्यामध्ये आपला मग रेल्वे पूल असू दे बऱ्याचशाच गोष्टी करायच्या. आज रोडचं काम, आज पाऊस आपण विचार केला तर जवळजवळ 15 मे पासून पाऊस पडतोय आणि जवळजवळ लास्ट महिन्याच्या 28 तारखेपर्यंत पाऊस पडालता. रोडची कामं थोडी राहून गेलेत आमच्याकडनं, ते मला मान्य आहे. निश्चितपणे ते सुद्धा सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातनं ते जे आर्थिक नियोजन झालेले आहे ज्या त्या टेंडरमध्ये त्याचे आर्थिक नियोजन आहेत रोडचे जे आपण डिगिंग करतो ते परत फिलिंग करून त्याला पॅचवर्क करायचं त्यामध्ये व्यवस्था आहे. अशा ज्या रोडची कामं आहेत बाकीच्या सगळी जी लोकांना आता गरजा आहेत त्या सगळ्या प्रोव्हाइड करून अतिशय चांगलं देखणं सुंदर शहर करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण हे प्रयत्न करणार आहोत. त्या दृष्टिकोनातनं विजन ठेवून भविष्याचा जयसिंगपूर हे महाराष्ट्रात जयसिंगपूर सारखं माझं शहर व्हावं हे दृष्टी ठेवून आम्ही काम करणार आहोत आणि ते करायला आम्हाला म्हणजे आमदार साहेब आमच्या पाठीमागे आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब पाठीमागे आहेत. लागलेल तर मुख्यमंत्री सुद्धा आमच्या पाठीमागे उभे राहतील, अजितदादा सुद्धा पाठीमागे राहतील. एकत्रित येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या शहराचा विकास करेल. निश्चितच खरं बघायला गेलं तर नगरपालिकेची ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण संजय पाटील यड्रावकर साहेबांच्या सोबत संवाद साधलेला आहे. कोणत्याही स्वरूपात मी विरोधकांच्या टीकेला उत्तर देणार नाही, तर मी माझं व्हिजन जे आहे ते व्हिजन घेऊन पुढे चालणार आहे. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या जयसिंगपूर नगरीच्या विकासासाठी जी पावलं उचलायची आहेत ती आम्ही उचलणार आहेत अशा पद्धतीचं मत त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह या चर्चेसह मी इथं थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.